आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी वतीने, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन आणि स्टेम प्राधिकरण युनियन वतीने आणि इको फ्रेंडली संस्थेचे सदस्य या नात्याने गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी रेमंड सिंगानिया सुविधा भूखंड याचं मोठं आंदोलन होणार आहे. हे इको फ्रेंडली संस्थेने आणि महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक मोठं आंदोलन, जे रेमंड सुविधा सिंगानिया जागेवरती ठाणे महानगरपालिकेचे 32 माळ्याचं 1000 कोटीचं हॉस्पिटल बांधते. 32 माळ्याचं ठाणे महानगर 1000 कोटीचं जे काय ठाणे महानगरपालिका भवन बांधते, हे ठाणे महानगरपालिका भवन झाडांच्या मुळावर उठलेलं आहे. ही झाडे 2000 झाडे 8 एकरचा परिसर आहे. 8 एकरच्या परिसरामध्ये जवळजवळ 10,000 झाडे आहेत. 8 एकर परिसरामध्ये जवळजवळ 10,000 झाडे आहेत आणि 10,000 झाडे त्यापैकी 1.5 एकरच्या परिसरामध्ये ठाणे महानगरपालिका भवन बांधलं जाणार आहे. आणि या ठाणे महानगरपालिका भवनची जवळजवळ 2,000 झाडे तोडली जाणार आहेत, ट्रान्सप्लांटेशन करणार आहेत. 2,000 झाडे ट्रान्सप्लांट करण्यात आहेत. परंतु या संपूर्ण 2,000 ट्रान्सप्लांटेशन झाडांना ठाणे महानगरपालिका महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा विरोध असून, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना युनियनचा विरोध असून आणि इको फ्रेंडली या संस्थेचा विरोध आहे. आम्ही 2024मध्ये 15 ऑगस्टला भव्य रॅली काढली. तरुण तगडा भारत 7 लाख झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे संपूर्ण भारतामध्ये. जर आम्ही 7 लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे, 7 लाख झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे, 7 लाख नवीन झाडे लावण्याचा संकल्प केलेला आहे. परंतु जी जुनी झाडे वाढलेली आहेत, हे तोडण्याचा आम्ही संकल्प नाही केला, तर इको फ्रेंडलीच्या वतीने असा संकल्प करण्यात येत आहे की इको फ्रेंडली या संस्थेमार्फत असा संकल्प करण्यात येणार आहे की गुरुवारी 18 तारखेला रेमंड सिंगानियाच्या जागेवरती झाडे लावा झाडे वाचवा, पाणी अडवा पाणी जिरवा, हा मोठं आंदोलन होईल. आणि ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात मोठं आंदोलन होईल की एकही झाड तोडलं जाणार नाही. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद भारत. उद्या 18 तारखेला सकाळी 10 वाजता 18 तारखेला सकाळी 10 वाजता रेमंड सिंगानिया सुविधा भूखंड भूखंडाच्या इथे सर्व इको फ्रेंडली जनतेने, जो झाडांवरती प्रेम करतो, तो झाडांवरती जीव वाचवण्यासाठी येऊ शकतो. जो झाडांवरती प्रेम करतो, तो झाडांचे जीव वाचवण्यासाठी येऊ शकतो. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.